शब्दान माझ्या आता इतके करावे, शब्दान माझ्या आता इतके करावे, कविता होऊन माझ्या बिरसाला स्मरावे, शब्दान माझ्या आता इतके करावे, कविता होऊन माझ्या शुभाला स्मरावे, कविता होऊन माझ्या भीमाला स्मरावे, कवितेन माझ्या आता इतके करावे, कविता होऊन माझ्या शाहूला स्मरावे, कविता होऊन माझ्या ज्योतीला स्मरावे. अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध. इथल्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावू नका, अन्यथा तुमचे हात कलम केले जातील, असं आपल्याच सैन्याला सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या राजानं आरक्षणाची मुहूर्तमेढ रवली आणि त्याच आरक्षणाच्या माध्यमातून इथल्या दलितांना, इथल्या आदिवासींना, इथल्या मागासवर्गीयांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम ज्या महापुरुषाने केलं ते राजश्री शाहू महाराज. ज्या महापुरुषामुळे तुमच्या आणि माझ्या घराघरापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचली ते महात्मा ज्योतिबा फुले. ज्या महापुरुषामुळे आज आपण मानाचं, अभिमानाचं, नवे नवे तर सन्मानाचं जीवन जगतो ते विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून घाव, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, असं म्हणत फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त भारतात नाही तर बाबासाहेबांचा विचार छत्रपती शिवरायांचे पवडे ज्या महापुरुषांना थेट विदेशात पोहोचवलेत ते कॉम्रेड अण्णाभाऊ साठे. अहो स्वतःसाठी कोणीही जगतं, पण इथलं जल, इथलं जंगल, इथली जमीन वाचली पाहिजे म्हणून आयुष्यभर संघर्ष करणारे बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, नाग्या कातकरी अशा सर्वच आदिवासी क्रांतिकारकांना, बहुजनवादी विचारवंतांना तुमच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी प्राध्यापक अक्षय साळवे विनम्र अभिवादन करतो. एका ग्रंथामध्ये तथागत बुद्ध आणि आनंदाचा संवाद आलेला आहे. तथागत बुद्ध माहित असतील ना तुम्हाला? गौतम बुद्ध की ज्यांनी बौद्ध धर्माची पताका रवली, स्थापना केली, आणि त्यांचा शिष्य होता आनंद. तथागत बुद्ध हे गुरु आणि आनंद कोण तर त्यांचा शिष्य. तर एका ग्रंथामध्ये तथागत बुद्ध आणि आनंदाचा संवाद आलेला आहे. या संवादामध्ये आनंद तथागतांना प्रश्न करतात की हे तथागता, मूलगंध, पुष्पगंध आणि सारगंध हे गंधाचे 3 प्रकार साऱ्या जगाला घेत आहेत, पण असा कोणता गंधाचा प्रकार आहे का की ज्याचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने सुद्धा जातो आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा जातो? मला वाटतं की बिरसा मुंडा ते क्रांतिगंध असावेत की ज्यांचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने सुद्धा गेला होता आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा गेला होता. त्यामुळं आपण जगायचं कसं तर त्या बिरसा मुंडांसारखं जगायचं. काय होता त्यांचा गंध? कीर्तिगंध नावाचा गंध, की ज्यांच्यामध्ये कीर्ती असते ते वाऱ्याच्या सम पसरत जात असतात. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, नाग्या कातकरी किंवा कोणताही महापुरुष कधीच एका जातीसाठी नव्हता, कधीच एका धर्मासाठी नव्हता. हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागणार आहे. आज समाजामध्ये फिरत असताना अनेक वेगवेगळ्या संघटना आहेत, अनेक वेगवेगळे पक्ष आहेत, अनेक जण फक्त आपापल्या धर्मानुसार किंवा आपापल्या महापुरुषानुसार विचार मांडताना दिसतात. पण ज्या दिवशी महापुरुषांचे विचार आम्ही डोक्यात घेऊ त्या दिवशी आम्हाला गोष्ट लक्षात येईल की कोणताच महापुरुष हा एका जातीसाठी नसतो आणि एका धर्मासाठी कधीच नसतो, कारण त्याने सर्वांसाठी काम केलेलं असतं. मी ज्या माझ्या वसतिगृहामध्ये शिकत होतो तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चांडवली. चांडवली माहिती तुम्हाला? ITIच्या शेजारी आमचं वसतिगृह होतं. त्या वसतिगृहामध्ये ज्यावेळेस मी शिकत होतो, समाज कल्याणची रचना अशी असते पोरांनो की ज्याप्रमाणे आदिवासी विभाग आहे इथं फक्त आदिवासीच मुलं असतात, बरोबर ना? कातकरी असतील, हिंदू महादेवकुळे असतील किंवा त्या प्रवर्गातली सगळीच पोरं असतील. मी ज्या वसतिगृहातून येतो तिथं
समाज कल्याण विभागामध्ये सर सगळेच पोरं असतात, तुम्हाला माहित असेल. म्हणजे मागासवर्गीय मुलं असतात, आदिवासी पण मुलं असतात, मराठा समाजाची पण मुलं असतात. आणि असाच एक दिवस बिरसा मुंडांची जयंती होती. बिरसा मुंडांची जयंती होती. अनेक समाजाच्या अनेक जातीची पोरं एकत्र राहत होती. पण ज्याप्रमाणे 11वीला नवीन ऍडमिशन होतं आणि महापुरुषांची विचारधारा माहीत नसते, कधी पुस्तकं वाचलेली नसतात, आणि मग बिरसा मुंडांची जयंती आम्ही सगळेजण एकत्र आलो. आणि एकत्र आल्यानंतर प्रत्येक रूम मध्ये जात होतो की आपल्याला बिरसा मुंडांची जयंती साजरी करायची. आपण सगळे खाली या हॉलला. काही जण येत होते, काही येत नव्हते. जे येत नव्हते त्यांच्यापर्यंत आम्ही तिघे चौघे जण गेलो. आणि गेल्यानंतर त्या पोरांना विचारलं, अरे बिरसा मुंडांची जयंती आहे, बिरसा मुंडा फक्त आदिवासी समाजाचे आहेत का? जरी आपण म्हणत असलो किंवा आपण सादर करत असलो तरी फक्त बिरसा मुंडा आदिवासी समाजाचे आहेत का? तर असं नाहीये. आणि जर आपण म्हणत असू की फक्त बिरसा मुंडा आपल्याच समाजाचे आहेत, तर आपण आपल्या महापुरुषांना छोटं करतोय की मोठं करतोय हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. मी त्या पोरांना सांगत होतो, अरे बिरसा मुंडांची जयंती आहे, आपण सर्वांनी खाली यायला पाहिजे. अनेक जातीची अनेक धर्माची पोरं होती. त्याच्यातल्या दोघं जणांनी म्हटलं की बिरसा मुंडा तर आदिवासी समाजाचे आहे, मग बिरसा मुंडा जर आदिवासी समाजाचे असतील तर आम्ही काय येऊ, आम्ही तर त्या समाजाचे नाही. आणि मग त्या पोरांना उत्तर देताना मी म्हटलं होतं, आणि तुम्हाला ते पटतंय का पहा, त्या पोरांना मी म्हटलं होतं एका चारोळीच्या शब्दामध्ये, चारोळी माहिती तुम्हाला, कवितेमध्ये 4 ओळींची चारोळी असते. त्यामुळे त्या पोरांना उत्तर देताना मी म्हटलं होतं की उगाच नाही बहरला निसर्ग या जगाचा, उगाच नाही बहरला निसर्ग या जगाचा, रक्ताचे पाणी केले मूळ निवासीने. बघा, प्रत्येक शब्दावरती तुम्ही लक्ष द्या की उगाच नाही बहरला निसर्ग या जगाचा, रक्ताचे पाणी केले मूळ निवासीने, आणि जगवतो साऱ्या जगाला. इतके मोठे काम केले आदिवासीने, इतके मोठे काम केले आदिवासीने. मग जर तुम्ही म्हणत असाल की बिरसा मुंडा फक्त आदिवासी समाजाचे आहेत, तर इथलं जंगल वाचलं पाहिजे, इथलं जल वाचलं पाहिजे, आणि इथले जमीन वाचली पाहिजे. ही फक्त एका जातीसाठी धर्मासाठी आहे का? जिथपर्यंत आपण विज्ञान वाचतो तिथपर्यंत आपल्याला माहिती मिळते की ऑक्सिजन कशातून मिळतो? झाडांमधून मिळतो. बरोबर. दिल्ली सारखं आज राज्य असेल, दिल्ली सारखं शहर आहे की ज्या शहरामध्ये प्रदूषणाचं प्रमाण अधिक आहे. का? तर निसर्गाचे तोड झालेली आहे. आज मुंबई सारख्या ठिकाणी सर्वात जास्त आपल्याला प्रदूषण पाहायला मिळतं. का? जंगल तोडली गेली आणि कंपन्या उभारल्या गेल्या. याच्या माध्यमातून झालं काय? माणसांना ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळाला नाही, आणि मग फुफ्फुसाचे रोग किंवा इतर कोणते रोग व्हायला तयार झालेत. बरोबर. पूर्वीची आमचीच माणसं 100-100 वर्ष जगायची, 110 वर्ष जगायची. आज जगतात का? म्हणजे आज घोटवडीमध्ये राहणारा आमचा एखादा पोरगा जर चाकण सारख्या MIDC मध्ये काम करत असेल, त्याचं आरोग्य आणि जे आमचे आजोबा आहेत त्याचं आरोग्य, याच्यामधलं चांगलं आरोग्य कोणाचं आहे? आजोबाचं आरोग्य आहे. का? तर तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. मग इथलं जर जंगल वाचलं पाहिजे, जल वाचलं पाहिजे, फक्त आदिवासींसाठी वाचलं पाहिजे का? ते हवा तर सर्वांनाच लागते ना. मग हवा जर सगळ्यांना लागते, प्रत्येकाला जर श्वास लागतो, प्रत्येकाला शुद्ध हवा लागते, तर मग आदिवासींनी फक्त स्वतःच्या जातीसाठी किंवा धर्मासाठी काम केलं का? म्हणून मी तुम्हाला सांगतोय पोरांनो, इथलं बिरसा मुंडा असतील, त्यांच्या भिल्ल असतील किंवा नाग्या कातकरी असतील, हे एका जातीचे नाहीत आणि एका धर्माचे सुद्धा नाहीत. हे आम्ही पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आणि आता आपण उद्या 9 ऑगस्ट बरोबर जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं प्रत्येक जण कार्यक्रमामध्ये सहभागी होऊयात. पण हे होत असताना आपल्या इतर धर्माच्या पोरांना, आपल्या मित्रांना सांगितलं पाहिजे, अरे बिरसा मुंडा आदिवासींचे आहेत का? तर हो आहेत, पण त्याच्याही अगोदर ते सर्व भारतीयांचे आहेत. कारण इंग्रजांविरोधात लढण्याचं काम बिरसा मुंडांनी केलंय. मग फक्त अन्याय अत्याचार काय फक्त आदिवासी समाजावरती होत होता? इंग्रज फक्त काय आदिवासींच्या जमिनी लुटायला आले होते का? तर संपूर्ण भारतावरती राज्य करायला आले होते. मग जर कोणी म्हणत असेल की बिरसा मुंडा आदिवासींचे, बिरसा मुंडा आदिवासींचे, तर आपल्याच मित्रांना, आपल्याच कार्यकर्त्यांना सांगा की बिरसा मुंडा आदिवासींचे आहेत, पण त्याच्या बरोबर ते सर्व जातीचे आणि धर्माचे आहेत. मला एक गोष्ट सांगा बरं पोरांनो, प्रामाणिकपणे सांगा, मी आदिवासी समाजाचा नाहीये, पण तरी पण मी मानतो की बिरसा मुंडा माझे.
जर आपण म्हणत असू की बिरसा मुंडा आमचे आहेत, आदिवासी संस्कृती आमची आहे, आमची आमची आहे, आणि आम्ही जर हे मानायला तयार नसू की बिरसा मुंडा इतरांचे नाहीत, तर याच्यातून आपण बिरसा मुंडांची जी किंवा कोणत्याही आदिवासी क्रांतिकारकाची छबी छोटी करतोय का मोठी करतोय? छोटीच करतोय ना. जर छत्रपती शिवाजी महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकर जर एक दलित समाज म्हणत असेल की बाबासाहेब फक्त दलितांचे, तर त्यांचं कार्य हे छोटं असणार आहे का मोठं असणार आहे? छोटंच होणार आहे ना. मुळात ह्या क्रांतिकारकांनी किंवा ह्या महापुरुषांनी असं कधीच म्हटलं नाही की आम्ही एका जातीचे आहोत. म्हटलं का? बिरसा मुंडांचा अख्खा लढा तुम्ही वाचून पहा, ते कधी म्हटले का की मी फक्त आदिवासींसाठीच लढणार, मी बाकीच्यांसाठी लढणारच नाही? मग आज आपल्यातले सुद्धा कित्येक अशी पोरं आहेत, मी स्वतः बघितलेले आहेत, की ते छाती ठोकपणे म्हणतात की बिरसा मुंडा आमचे, बिरसा मुंडा आमचे. असं म्हणून पोरांनो चालणार नाही. महापुरुष एका जातीचे नसतात, तर महापुरुष सभोवताली हे सर्वांचे असतात. ह्या ज्या दिवशी आम्हाला कळेल त्या दिवशी आमची उत्क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून बिरसा मुंडा असतील, तंट्या बिल्ला असतील किंवा नाग्या कातकरी असतील, ही जी महापुरुष आहेत हे कोणत्याही एका जातीचे नव्हते, एका धर्माचे नव्हते. म्हणून यांचा विचार काय होता हा विचार आपण समजून घेणार आहोत. पण हा विचार समजून घेता असताना सर मला वाटतं की जागतिक आदिवासी दिनाबद्दल बोलत असताना इतर महापुरुषांचा सुद्धा विचार आपल्याला समजून घ्यायला लागेल. कारण हे महापुरुष एका जातीचे नव्हते, एका धर्माचे नव्हते. आणि मग इंग्रज व्यवस्थेचा जो काळ आहे त्या काळामध्ये बिरसा मुंडा ज्याप्रमाणे लढलेत, सर्वांसाठी लढलेत. बघा, या ठिकाणी आदिलशाही होती, निजामशाही होती, कुतुबशाही होती. अशा सर्व शाह्या असताना सुद्धा एका सरदाराचा पोरगा सर्व काही त्या पोराकडे होतं, सर्व काही त्या कुटुंबात होतं. पण इथल्या स्त्रियांवरती अन्याय होतोय, पण इथल्या कामगारांवरती अत्याचार होतोय, पण इथल्या जे काही असंघटित कामगार आहेत यांच्यावरती अन्याय होतोय, प्रजेला त्रास होतोय. म्हणून इथल्या प्रजेचं स्वतःचं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, इथल्या शेतकऱ्याचं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, इथल्या स्त्रियांना वाटलं पाहिजे की ही माझी भूमी आहे, असंच झालं पाहिजे. म्हणून स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्याचं काम कोणी केलं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. मग ह्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण काय शिकायचं? तर छत्रपती शिवरायांची एक शिकवण तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण सांगते, अरे राज्य छोटस का असेना, राज्य छोटस का असेना, पण ते स्वतःच असलं पाहिजे. अरे स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची सर्वात मोठी प्रेरणा आम्हाला कुठून भेटते तर ती छत्रपती शिवाजी महाराजांकडून भेटते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बघा, आपण आदिवासी खेड्यातून येतो. पुण्यामधील एक तुम्हाला घटना सांगतो. पुण्यामध्ये सर 10वी शिकणारं एक पोरग इंग्लिश मिडियमला जायचं. बाप IT कंपनीमध्ये एका चांगल्या पोस्टवरती कामाला, घरी 60-70 हजार रुपये पगार यायचा. ते पोरग 10वीच्या क्लासवरून आलं की मोबाईल हातामध्ये अर्धा तास घ्यायचं. दुसरा दिवस गेला की परत ते पोरग मोबाईल हातामध्ये घ्यायचं. आता पबजीचा ट्रेंड आहे, माहिती ना, मागं पबजीचा ट्रेंड होता, इंस्टाग्राम आहे किंवा सोशल मीडिया आहे, हे सारखं ते पोरग काही ना काहीतरी करत असायचं. बाप रोज कामावरती जायचा, कामावरून आला की बघायचा आपला पोरगा हातामध्ये मोबाईल घेऊन आहे. बापाला वाटलं हे कुठंतरी चुकीचं आहे. आपलं पोरगा जर सातत्याने मोबाईल बघत राहिलं तर त्याची प्रगती होणार नाही. आपण त्याला बोललं पाहिजे. आणि मग एक दिवस रागाच्या भरामध्ये त्या पालकानं पोराचा हातातला मोबाईल हिसकवून घेतला आणि त्याच्या कानशिलामध्ये 1 ते 2 फटके दिले. त्याला कानाखाली मारणं असं म्हणतात. पोराला राग आला. पोरगा आपल्या बेडरूम मध्ये गेलं. बेडरूम मध्ये गेल्यानंतर 2-3-4 तास झाले. रात्रीचे 10 वाजले, 11 वाजले आणि 11:30च्या दरम्यान ते पोरग टेरेसवरती फिरायला म्हणून आलं आणि 10व्या मजल्यावरून त्या पोरानं उडी मारली आणि स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं. अशी उदाहरणं होतात की नाही पोरांनो? तुम्ही मोबाईलवरती वापरताय, तुम्हाला ते दिसत असेल. आज एखादा पोरगा प्रेमामध्ये पडतो आणि प्रेमामध्ये पडल्यानंतर एखादी पोरगी नाही म्हणते आणि नाही म्हटल्यानंतर आपला हात कापणारी सुद्धा पोरं आहेत की नाही? सगळ्या ती 16 वर्षाची आहेत, 18 वर्षाची आहेत, 25 वर्षाची आणि 30 वर्षाची सुद्धा आहेत. त्या सत्य घटना आहेत का? सत्य घटना आहेत, सत्य घटना आहेत. मग महापुरुषांचे विचार आम्ही का समजून घ्यायचे? किंवा शिंदे सरांसारखी जी काही शिक्षक मंडळी आहेत
जे तुमचं व्यवस्थापन करतात, ही माणसं आमच्यासारख्या पोरांना इथं का आणतात? त्यांना काही कामं नाहीत की आम्हाला काही कामं नाहीत? काहीतरी याच्या मागे हेतू असेल ना, तुमचा टाइमपास व्हावा म्हणून तर आम्हाला बोलवलं नसेल. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही इंस्टाग्रामवरती 1 तासाच्या रील अशा स्क्रोल केल्या, त्याच्यातून तुम्हाला गुणवत्ता चांगली भेटेल की माझ्यासारखा किंवा इतर कोणी एखादा वक्ता आला आणि 4 गोष्टी तुम्हाला चांगल्या सांगितल्या, तर याच्यातून तुम्हाला ज्ञान भेटेल? सांगा, बोला, कशातून भेटेल? इंस्टाग्राममधून भेटेल की एखाद्या वक्त्याचे चांगले विचार ऐकल्यानंतर भेटेल? बरोबर, साहजिक आहे ना. मी म्हणतो अख्ख्या 1 तासाच्या भाषणामध्ये एखादा विचार तरी पटेल ना, एक तरी विचार कळेल ना आपल्याला. नाही काही तर वक्ता जसा बोलला तसा आपण जरी बोललो तरी आपल्या गावामध्ये नाव होईल का नाही हो? मला एक गोष्ट सांगा की तुमच्या गावामध्ये बोलणार एकच असतो, पण लग्नाचे ज्यावेळेस सीजन असतं सगळे माणसं त्याला शोधायला जातात का नाही? कुठे येतो का? आपलं घरातलं कार्य चांगलं असलं पाहिजे म्हणून प्रत्येकाला वाटतं बाबा एखादा बोलणारा चांगला व्यक्ती पाहिजे. एवढं जरी तुम्ही घेतलं तर माझ्यासाठी भरपूर आहे. आपण कोणत्या मुद्द्यावरती होतो की कित्येक पोरं आपले हात कापतात आणि स्वतःचं जीवन संपवतात. आपण महापुरुषांचे विचार काय समजून घ्यायचे? 16व्या वर्षी जर पोरग बापानं आपल्या हातातला मोबाईल हिसकून घेतला का, तर पोरानं अभ्यास केला पाहिजे. बाप म्हणत होता अभ्यास कर, आणि त्या रागाच्या भरातून जर ते पोरग आत्महत्या करते तर समाजाची जी घडी आहे ती बिघडली की नाही? मला एक गोष्ट सांगा, आदिवासी भागातला पोरगा मारेल का उडी? त्याला माहिती आहे एकतर आपल्या बापाकडेच मोबाईल आताशी आलाय, ना तर आपले दिवस हिरड्याच्या झाडावरती चढून आणि आवणी करून याच्यातच गेले. तर मी त्या भागातला आहे, मला सगळं माहिती आहे. मी आवणी करतो, सगळ्याच गोष्टी करतो. पण इथं काय झालं, इथं सगळं भेटलंय ना. कष्ट करायला लागलेत का? आजही तुमच्यातला एखादा जर घरी गेला तर त्याला फाटी आणावं लागतं, बरोबर का नाही? पाण्याचा हांडा आणावाच लागतो. आवणी आली तर आवणीला जायलाच लागते. झोडायचं असलं भात तर झोडायला लागते. असं म्हणता येते मी हॉस्टेलला आहे, मग मी आता सुट्टीला आलोय, मी काहीच काम करणार नाही. बैलांकडे जायलाच लागते ना, का नाही जायला लागत का? तुमच्यातलं कोणी म्हणणार आहे नाही नाही मी आता HRM कॉलेजला गेलोय, हॉस्टेलला राहतोय, मी अजिबात काम करणार नाही. बाप म्हणाल भाड्या तुला राहायचंय का इथे? बरोबर ना? कारण आपल्याला कष्टाची सवय आहे ना, बरोबर ना? आपल्याला कष्ट सांगितले किंवा कोणी बोललं, आपण लहानपणापासून शिव्याच खात आलो, त्याच्यामुळे आपल्याला काय त्याच्यातलं काय वेगळं वाटतंय का? इथं काय आहे, इथं जे पोरग आहे त्याचे वडील आहेत उच्च शिक्षित, सगळं ऐकतं आलंय, पोराला कष्टाचे भान आहे का? नाही. म्हणून मोबाईल हिसकावला, म्हणून त्या पोरानं काय केलं तर स्वतःची आत्महत्या केली. आपण महापुरुषांचे विचार का वाचायचे किंवा हे प्रबोधनाचे कार्यक्रम का महत्वाचे आहेत याच्या टॉपिक वरती होतो. तर छत्रपती शिवरायांनी काय सांगितलं की राज्य छोटंसं का असेना पण काय असलं पाहिजे, स्वतःच असलं पाहिजे. अरे आपल्या आईची इच्छा आहे की आपल्या पोरानं स्वतःचं स्वराज्य निर्माण करावं आणि इथल्या महिलांना न्याय द्यावा, कामगारांना न्याय द्यावा आणि सर्व जनता सुखी झाली पाहिजे म्हणून आपल्या पोरानं जन्म घ्यावा आणि न्याय द्यावा. म्हणून 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज स्वतःचं स्वराज्य निर्माण करतात. अरे पोरांनो, 16 वर्ष पोरीसाठी मरण्याचं नसतं किंवा मोबाईल भेटला नाही म्हणून आत्महत्या करण्याचं नसतं, तर 16वं वर्ष आपल्या आई वडिलांचे स्वप्न करण्यासाठी, आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी असतात. ही शिकवण आम्हाला कोणाकडून भेटते तर छत्रपती शिवरायांकडून भेटते का नाही? मग हे जर त्या पालकांनी आपल्या पोराला जर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायला दिलं असतं आणि त्या पोरानं वाचलं असतं की वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली आणि आईसाठी पुढे जाऊन स्वराज्य निर्माण केलं, महिलांना हक्क आणि अधिकार दिले का? आईला वाटतंय, बापाला वाटतंय. मला एक गोष्ट सांगा, त्या पोरानं जर शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं असतं तर त्याला कळलं असतं ना, अरे 16व्या वर्षामध्ये बापानं मोबाईल हिसकावला म्हणून मारायचं नसतं, तर बापाच्या स्वप्नासाठी जगायचं असतं. पोरगं जगलं असतं का नसतं? महापुरुषांचे विचार कशासाठी वाचायचे असतात? ते याच्यासाठी वाचायचे असतात. का? 1 मिनिटाचा विचार असतो आत्महत्या करायचा, 1 मिनिटाचा. तेवढं जरी सावरता आलं ना तर माणसं जगू शकतात. म्हणून हे महापुरुषांचे विचार वाचायचे असतात. पण आमचा प्रॉब्लेम काय आहे? आम्हाला महापुरुषांचे विचार वाचायला वेळ नाही. म्हणजे सर, आपल्या पोरांना इंस्टाग्रामवरती 2-2 तास बोलायला वेळ आहे का नाही? फेसबुकवरती बोलायला वेळ आहे का नाही?
युट्यूबवरती टाइमपास करायला वेळ आहे की नाही? मला प्रामाणिकपणे सांगा बरं, आपल्यातल्या किती जणांनी महापुरुष वाचले? मी हात वरती करायला लावणार नाही तुम्हाला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. काय सांगतोय पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा की महापुरुषांचे जर तुम्ही विचार ऐकले, वाचले आणि जर तुम्ही ते अंमलात आणले तर आपण यशाच्या शिखरावरती राहणार, यशाच्या शिखरावरती गेल्याशिवाय राहणार नाही. आणि हे काल पण सत्य होतं, हे आज पण सत्य आहे आणि हे उद्या पण सत्य असणार आहे. त्याच्यामुळं महापुरुषांचे विचार वाचायचे की नाहीत ते तुम्ही पहा. मी फक्त तुम्हाला सांगायला आलोय. काय करायला आलोय? सांगायला आलोय. बघा, एक सर्वसामान्य समाजातलं पोरग की जे अस्पृश्य म्हणून गणलं जायचं, ज्या पोराला इथल्या माणसांनी कधीच वर्गामध्ये बसू दिलं नाही. म्हणजे शिक्षक यायचे वर्गात पोरांना शिकवायचे आणि ते पोरग वर्गाच्या बाहेर असायचं. म्हणजे पाण्याच्या घोटासाठी सुद्धा त्या पोराला विनवणी करायला लागायची. आणि मग तिथल्या शिपाईनं करावं काय, तर त्या शिपाई त्या मडक्यापर्यंत जायचा. पळी माहित असेल ना, जेवणासाठी पळी असते, त्या पळीने माठातून पाणी घ्यायचा आणि त्या पोराच्या हाताच्या ओंजळीवरती तो वतायचा आणि तो पोरगा ओंजळीनं पाणी प्यायचा. असं सातत्यानं चाललं होतं. एक दिवस इन्स्पेक्शनसाठी उच्च अधिकारी आले. फळ्यावरती एक गणित दिलं गेलं. अख्ख्या वर्गाला प्रश्न विचारला, एकालाही आलं नाही. पण वर्गाच्या बाहेरून एक हात उंच दिसत होता. त्या अधिकाऱ्यांनी विचारलं, अरे वर्गामध्ये बसलेल्या पोरांना काही येत नाही, तो बाहेर बसणारा कोण आहे? त्या पोराला बोलवलं गेलं. त्या बाहेर बसलेल्या पोरानं उत्तरं दिली. अधिकारी खुश झाले आणि अधिकाऱ्याने एक प्रश्न विचारला की पृथ्वीपासून सर्वात लांबचा ग्रह कोणता? सर्व वर्ग शांत झाला. या पोराला सुद्धा प्रश्न विचारला गेला. हे पोरग प्रामाणिकपणे म्हणाला की सर, वर्गाच्या बाहेर पृथ्वीपासून सर्वात लांबचा ग्रह मला माहित नाही, पण वर्गाच्या बाहेर बसताना मला जो माठ दिसतो ना, तो माझ्यासाठी सर्वात लांबचा ग्रह आहे. कारण ज्या दिवशी शिपाई नसायचा त्यावेळेस त्या पोराला पाण्याचा घोट सुद्धा भेटत नव्हता. ह्याच पोरानं ज्या वेळेस स्वतःला कपडे घ्यायचे असले, घरच्यांनी कुटुंबातल्या माणसांनी कपडे घेतले, तरी पैसे देऊन सुद्धा जो दुकानाचा मालक आहे तो ती नवीन कपडे घ्यायचा, गटारामध्ये माती लावायचा, असा घासायचा आणि नंतर त्या पोराच्या आईवडिलांच्या आणि त्यांच्या अंगावरती अशी फेकून द्यायचा. का? तो अस्पृश्य समाजाचा आहे. बघा, अशी परिस्थिती असताना सुद्धा ज्या पोराला कधी वर्गात बसू दिलं नाही, ज्या पोराचा सातत्याने अपमान झाला, ज्या पोराला इथल्या व्यवस्थेनं देशद्रोही सुद्धा ठरवलं मोठं झाल्यानंतर, पण त्याच पोरानं ज्या पोराला पाण्याच्या घोटासाठी इथल्या व्यवस्थेनं रडवलं, पोरांनो त्याच पोरानं पुढे जाऊन ज्या वेळेस पाटबंधारे विकास मंत्री झाला त्यावेळेस त्या पोरानं या भारतातली सर्वात पहिली 10 धरणं, हिरडाकूट, भाकरा, नांगल अशा प्रकारची 10 धरणं बांधली आणि या भारताला सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलं. त्या पोराचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्हाला कळले का हो बाबासाहेब आंबेडकर? आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक विशिष्ट जातीचे आणि धर्माचे समजलं जातं. पण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका जातीचे आणि धर्माचे असतील तर मग आदिवासी मुलांसाठी वसतिगृह असली पाहिजेत, आदिवासींसाठी योजना असल्या पाहिजेत. ताडपत्री असेल किंवा कोणत्याही आदिवासी ज्या योजना भेटतात किंवा आदिवासी प्रकल्प असेल किंवा आदिवासी जो काही विभाग आहे त्या विभागाच्या माध्यमातून ज्या काही योजना भेटतात त्या कशाच्या माध्यमातून भेटतात? तर त्या भारताच्या संविधानाच्या माध्यमातून भेटतात. समाज कल्याण विभागाचं सुद्धा तसंच आहे. दलितांना ज्या राखीव जागा आहेत, आदिवासींचे जे आज आमदार निवडून जातात, जे खासदार निवडून जातात, जे तुम्ही आम्ही इथं बसलेलो आहे किंवा तुम्ही जे आज शिक्षण घेताय त्या प्रत्येक शिक्षणामध्ये प्रत्येक घटकामध्ये त्या महापुरुषाचं नाव आहे. आम्ही समजून घेतले का? म्हणजे आज कित्येक आदिवासी मंत्री झाले, आज कित्येक आदिवासी पोरं की कालपर्यंत ज्या पोरांना हिड्याच्या झाडावरती चढायला लागायचं, कालपर्यंत जी पोरं एका डोंगर दऱ्यामध्ये होती, आज ती पोरं वसतिगृहाच्या माध्यमातून शिकू लागली. कोणी अधिकारी झालं, कोणी पोलीस झालं,
कोणी वकील झालं, कोणी मंत्री झालं, हे कशाच्या बळावरती आहे? तर हे भारताच्या संविधानाच्या बळावरती आहे. मग बाबासाहेब एका जातीचे आहेत का? एका धर्माचे आहेत का? बघा, जर बाबासाहेब एका जातीचे असतील, मी तुम्हाला पहिल्यांदा तेच सांगितलं की कोणताच महापुरुष एका जातीचा नाही. ज्या बाबासाहेबांना पाण्याचा अधिकार नाकारला तेच बाबासाहेब ज्या वेळेस पाटबंधारे विकास मंत्री होतात त्यावेळेस हिरडाकुड भाकरा नांगला अशी मोठी धरणं बांधतात की जे आजही चालू आहेत. मग पाण्याचा जो विषय होता तो फक्त दलित समाजासाठी होता का? बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस विधिमंडळात पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेस त्यांनी मोर्चा काढला. पोरांनो, तो मोर्चा दलितांसाठी नव्हता, तो इथल्या शेतकऱ्यांसाठी होता. इथल्या शेतकऱ्यांची खोटी पद्धत रद्द झाली पाहिजे, सावकारीशाही पद्धत बंद झाली पाहिजे, म्हणून आंदोलन करणारा बाबासाहेब एका जातीचा कसा काय? आदिवासींसाठी हक्काधिकार भेटले पाहिजेत, आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून लढा देणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका जातीचा आणि एका धर्माचा कसा काय? आणि जी 5वी अनुसूची असते त्या 5व्या अनुसूच्या माध्यमातून आदिवासी समाजाला जे हक्क आणि अधिकार मिळतात ते मांडणारा, ते देणारा बाबासाहेब फक्त एका जातीचा आणि धर्माचा कसा काय? म्हणून पोरांनो, मी तुम्हाला सांगतो, कोणताच महापुरुष एका जातीचा आणि धर्माचा नसतो. आणि बाबासाहेबांनी अनेक प्रकारचं कार्य केले, पण आपल्या सर्वच महापुरुषांवरती बोलायचंय म्हणून तुम्हाला सांगतो. बाबासाहेबांचं एक भाषण आहे, त्या भाषणामध्ये सर बाबासाहेब म्हणतात की विद्यार्थ्यानं, बघा, बाबासाहेबांनी काही कॉलेज बांधली, जे सिद्धार्थ कॉलेज आहे, त्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये बाबासाहेबांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये सांगितलं विद्यार्थ्यांना प्रबोधन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की विद्यार्थ्यानं स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवली पाहिजे. जर पोरानं विद्यार्थी दशेमध्ये आपली लायकी वाढवली नाही तर त्याचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. हे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला कळले का? नाही कळले का? आम्ही वाचलंच नाही. आम्हाला कोणतरी येणार म्हणणार काय 14 एप्रिल आहे, अरे त्यांची जयंती, त्यांचं ते करतील. अरे पण त्यांची जयंती, पण त्याच महापुरुषानं आपल्याला वसतिगृहांसाठी किंवा आपल्याला जगण्यासाठी अधिकार दिला ना. आज भारताची राज्यघटना सर्वांना हक्क आणि अधिकार देते, मग ते एका जातीसाठी घटना आहे का? आणि बाबासाहेबांचं जे वाक्य तुम्हाला जरा थोडंसं स्पष्ट करून सांगतो, विद्यार्थ्यांना आपली लायकी कधी वाढवली पाहिजे? विद्यार्थी दशेत. आता एक प्रॅक्टिकल उदाहरण आपण घेऊया. आमच्याच वसतिगृहाचा महेश भालेराव नावाचा पोरगा, की जो महेश भालेराव नावाचा पोरगा सर ज्यावेळेस हॉस्टेलला आला, 11वीला ज्यावेळेस तो आला, अभ्यास करत होता, त्याने ठरवलं होतं की आपल्याला टाइमपास करायचा नाही, आपल्याला फक्त अभ्यासावरती फोकस करायचा. अनेक जण मित्र यायचे, गळ्यात हात घालायचे, अरे म्हणायचं चल फिरायला, तो म्हणायचा नाही, मला काहीतरी करून दाखवायचंय. 11वी झालं सर, 12वी झालं, पण त्या पोरानं ठरवलं होतं की आपल्याला वसतिगृहातून हक्क भेटतात ना, आपल्याला 2 टायमाचं जेवण भेटतंय ना, आपल्याला वसतिगृहातून निर्वाह भत्ता भेटतोय ना, तर आपण मात्र आपल्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. का? तर घरची परिस्थिती गरीब, आपल्या घरातली परिस्थिती जर सुधारवायची असेल तर आपण स्वतःच लढलं पाहिजे. आणि तो नेहमी सांगायचा की माझे शिक्षक म्हणतात की हे जे 5 वर्ष आहेत, कोणते 11वी ते 15वी, ह्या 5 वर्षामध्ये जर गाढवासारखा अभ्यास केला तर 5 वर्षानंतर आपलं आयुष्य हे राजासारखं होईल. पण जर या 5 वर्षामध्ये आपण फक्त टाइमपास केला तर पुढचं आयुष्य आपलं खडतर प्रवासामध्ये जाईल, हे त्याच्या शिक्षकांनी सांगितलं होतं. मग हा पोरगा सातत्याने अभ्यास करायचा, भाषणामध्ये इतर गोष्टींमध्ये तो पोरगा सहभाग घ्यायचा. दिवसेंदिवस सर जात होते, त्या पोराचं FY झालं, SY झालं, पोलीस भरतीची ऍड आली, हे पोरगा रात्रीचं लवकर झोपायचं आणि सकाळी 3 वाजता उठून पोरगा अभ्यास करायचं. सातत्याने हे पोरगा अभ्यास करत राहिलं. पोरगा फुले वाचायचं, पोरगा शाहू महाराज वाचायचं, पोरगा छत्रपती शिवाजी महाराज वाचायचं, पोरगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचायचं. हे वाचन करत असताना त्याच्यातून प्रेरणा घ्यायचं. तेच पोरग या मागच्या पोलीस SRPF ची जी काही भरती निघाली त्याच्यामध्ये पोलीस झालं. पोरांनो, मला एक गोष्ट सांगा की जर वसतिगृहामध्ये राहून जर पोलीस होत असतील, वसतिगृहामध्ये राहून जर अधिकारी होत असतील, आपण होऊ शकत नाही का? आणि मला एक गोष्ट सांगा की इथं 15वी पर्यंत तुम्ही राहिले, जेवले, कॉलेजला गेले नाही, टाइमपास केला, 5 वर्षानंतर तुमच्या घरचे तरी तुम्हाला म्हणतील का शिका म्हणून? आता आपल्या डोक्याला काय लोड आहे का? मला सांगा बरं. काय करायचंय? फक्त अभ्यास करायचा आहे. आणि बघा,
ह्या 5 वर्षात जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला, सर तुम्हाला सांगण्याचं काम करतील, कॉलेजचे शिक्षक तुम्हाला सांगण्याचं काम करतील. शेवटी बाबासाहेबांनी सांगितलेलं वाक्य काय, विद्यार्थ्यांना आपली लायकी कधी वाढवायची, विद्यार्थी दशेत. आपल्याला आपली लायकी जर विद्यार्थी दशेत वाढवता आली नाही तर आपली लायकी चाकणच्या MIDC मध्ये 15 ते 20 हजारामध्ये. आणि मग 15 ते 20 हजारामध्ये किती परवडतंय तुमच्या मित्रांना एकदा विचारा. 20,000 जरी पगार असला तरी राहायला मेसचं भाडं, मेसला 3,000 रुपये, राहायला 2,000 रुपये, 5,000 तिथे गेले. घरच्यांना 5,000 रुपये द्यायचे, राहिले किती 10,000 रुपये. 2-3 शर्ट घेतले 2-3 हजार रुपयाचे, राहिले किती 5-6 हजार. मग आपलं जीवन 5-6 हजारासाठी आहे का हो? सांगा बरं. स्वतःशीच विचार करा. मला सांगू नका, शिक्षकांना सांगू नका. लेक्चर संपल्यानंतर स्वतःला विचारा, तुमचं जीवन जर फक्त 20 हजाराचं असेल, ते पण कसं आहे माहिती का? कंपनीमध्ये जाऊन एकदा विचारा, किंवा तुमच्यातला कोणीतरी अनुभव घेतला असेल. कंपनीमध्ये सुपरवायझर मागच असतो उभाच, एवढं टार्गेट झालंच पाहिजे, नाही झालं तर उद्यापासून तू येऊ नको. आणि ज्या वेळेस मी अनेकांना भेटतो सर, अनेक पोरं म्हणतात की त्या 5 वर्षामध्ये मी जर अभ्यास केला असता तर आज मला कंपनीमध्ये काम करायची गरज नसती. आणि ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस काम तर करावं लागणार ना, बाप किती दिवस सांभाळणार आहे? सांभाळेल आयुष्यभर नाही ना, तुम्हाला तुमच्या पायावरती उभं राहावं लागेल ना. इथपर्यंत सांभाळलं हेच खूप आहे ना आपल्यासाठी. मग जर तुमचं लग्न झालं तर तो लग्नाचा बायकोचा खर्च वेगळा, तुमचा खर्च वेगळा, रूमचा भाड्याचा वेगळा, बाकीचे खर्च वेगळा, 5-6 हजार भागणार आहे का हो? मग आपण आपल्याला ठरवायचं की आपली जिंदगी आपल्याला MIDC मध्ये घालवायची असेल तर बिंदास युट्यूबला 3-3 तास घालवा, इंस्टाग्रामवरती चॅटिंग करा, काय चॅटिंग करायची करा. तुम्ही यशस्वी नाही झाले ना तर ती पोरगी पण तुमच्यासोबत लग्न करत आहे, तुम्ही कितीही बोला. त्याच्यामुळे आपलं आयुष्य आपण घडवू शकतो. म्हणून बाबासाहेब का वाचायचे? अहो सगळं परिस्थिती विरोधात ना. ज्या बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं त्या बाबासाहेबांना शिक्षण घेण्यासाठी पैसे नव्हते, राजर्षी शाहू महाराजांनी ते दिले. आज तुमच्यातला जर पोराने अभ्यास केला तर सर विदेशामध्ये सुद्धा शिक्षणासाठी आपल्याला आदिवासी, मला वाटतंय आदिवासी विभाग देतोय, फेलोशिप देत आहे, समाज कल्याण विभाग फेलोशिप देते. आपल्याला काय करायचं हो? सर कुठंच म्हणत नाही 8-8 तास अभ्यास करा, 4 तास तरी अभ्यास करू शकतो ना. आणि सगळं भेटलंय ना आपल्याला. नाहीतर आपली जिंदगी पुढं चाकणच्या MIDC मध्ये. आणि माझ्या अनेक मित्रांना मी भेटतो सर, मित्र म्हणतात की कामाला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाटत नाही की कामाला जावं, पण काय करणार, घरची परिस्थिती, कुटुंबाची जबाबदारी, काम करावं लागतं. काही गोष्टी आम्ही सुद्धा आमच्या जीवनात चुकल्यात, पण तुम्ही चुकू नका, कारण तुम्ही माझ्या भागातले आहात, तुम्ही माझे मित्र आहात. म्हणून तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही टाइमपास केला तर होय, तुम्ही 5 वर्ष मस्त टाइमपास करशाल, इथं जेवशाल, बिवशाल, झोपशाल. मला वाटतंय की एक टाइम चिकन राहतंय, 2 अंडी राहतात, दुधाचा ग्लास, मला सगळं माहिती आहे, मी त्याच्यातून गेलेलो आहे. मला वाटतं आता 1000 रुपये पात्र झालं ना, आम्हाला 500 रुपये होता त्यावेळेस. सगळं भेटेल, पण त्याचा वापर जर आपण नीट केला तर तुमच्यातला अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या इथलंच उदाहरण आहे. मी सरांशी बोलत होतो, डॉक्टर दिलीप बांबळे म्हणून आहेत. डॉक्टर दिलीप बांबळे कुठले आहेत माहिती तुम्हाला? बोरघरचे. बोरघर कुठे? डिंब्याच्या तिथं. त्या बोरघरचे डॉक्टर दिलीप बांबळे एक आदिवासी समाजातला खेडोपाड्यातला पोरगा, घरची सर्व परिस्थिती गरीब, पण पोरानं ठरवलं होतं आयुष्यामध्ये काहीतरी करायचं. पोरग महापुरुषांच्या विचारात वाचत होतं, सातत्याने अभ्यास करत होतं. पुढे जाऊन याच पोराला MBBS चा नंबर लागला. पुण्यामध्ये गव्हर्नमेंटला हुशार असल्यामुळे नंबर लागला, पण सरकारी नोकरी लागत असताना जरा डोळ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी काम करता आलं नाही, ते डिस्क्वालिफाय झाले. आपल्यातला एखादा असता तर टेन्शन मध्ये आला असता. आणि एवढा अभ्यास केलाय, गव्हर्नमेंटला नोकरी लागलेली आहे आणि फिजिकल मध्ये बाहेर जावं लागतंय, पण या पोरानं हार मानली नाही. पुढे जाऊन याच पोरानं याच राजगुरुनगर मध्ये स्वतःचं मोठं हॉस्पिटल बांधलं. आज पुण्यामधलं एक नामवंत सर्जन म्हणून ते पोरग आदिवासी समाजाचं पोरग काम करतंय. आम्ही काय प्रेरणा घेतोय? मग आम्हाला त्यांच्यासारखं मोठं आयुष्य जगायचंय की कंपनीमध्ये 2 व्हीलरला 50चं पेट्रोल टाकून रोज जाऊन अपडाऊन करायचंय? हे आपलं आपण पाहिलं पाहिजे. खरं तर मी आता खूपसा वेळ घेणार नाही, कारण भरतला पण बोलायचं. 1-2 मिनिटांमध्ये बिरसा मुंडांचा विचार सांगतो. खरं तर अनेक महापुरुष राहिले, सगळ्यांचे विचार महत्वाचे. पण सर पुढच्या वेळेस आपण वेळ भेटल्यानंतर ते करू. की बिरसा मुंडा वाचत असताना आपण, मी ज्याप्रमाणे सांगितलं की सर्वच महापुरुष हे एका जातीचे किंवा धर्माचे नसतात. बिरसा मुंडा आपल्याला फक्त जयंतीपुरतं मर्यादित आहेत का हो? 9 ऑगस्ट आलं मग ते गळ्यामध्ये जय आदिवासी, जय आदिवासी, जय बिरसा असं घालायचं,
आणि नाचायचं, एवढंच बिरसा मुंडांचं कार्य आहे का? बघा, बिरसा मुंडाकडून काय शिकायचं तर बिरसा मुंडांनी प्रबोधन केलं. ज्या वेळेस इंग्रज व्यवस्था इथल्या शेतकऱ्यांवरती, इथल्या कष्टकऱ्यांवरती, इथल्या आदिवासींवरती अन्याय करत होती, अत्याचार करत होती, त्यावेळेस बिरसा मुंडांनी काय सांगितलं की सर्वांनी एकत्र व्हा, टोपी टोपी एक है आणि साहेब साहेब एक है, इथली सावकारीशाही आणि इथली इंग्रज व्यवस्था एक आहेत, म्हणून इथल्या आदिवासींनी एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. हे काम कोणी केलं? बिरसा मुंडांनी केलं. बिरसा मुंडांकडून आपण काय शिकू शकतो पोरांनो? बिरसा मुंडा एक चांगलं वक्तृत्व करणारे होते. बिरसा मुंडा एक चांगले भाषणकार होते. तुम्ही म्हणाल ते कसं काय? मला एक गोष्ट सांगा, जर मी तुमच्या सोबत बोलतोय, माझं जर काही गोष्टी पटल्या तर तुम्ही म्हणणार ना वक्ता चांगला होता, नाही पटलं तर तुम्ही गोष्ट ऐकशाल का बरं? प्रामाणिकपणे सांगा, ऐकशाल का तुम्ही? समजा मी नेता आहे, मी तुमच्या समोर भाषण केलं की उद्या आपल्याला आंदोलन करायचंय, खेडच्या चौकात आंदोलन करायचंय, त्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र व्हा, असं मी म्हटलो, तुम्हाला माझा विचार पटला तर तुम्ही आंदोलनाला येशाल ना? नाही तर म्हणशाल काय घेणं पडलंय त्याचं ते जगमारी, म्हणशाल का नाही? मग त्या काळामध्ये इंग्रज व्यवस्था आपल्यावरती अन्याय करते, इंग्रज व्यवस्था आपल्यावरती अत्याचार करते, म्हणून बिरसा मुंडांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन सर्वांना एकत्र केलंय आणि सांगितलंय, अरे ही जंगल, इथली जमीन ही तुमची आहे, तुम्ही इथले वारेदार आहात, इंग्रज किंवा इथले कोणी दुसरे वारेदार नाहीत, अरे तुम्ही मूळ निवासी आहात, तुम्ही खरे मालक आहात. हे सांगण्याचं काम कोणी केलं? बिरसा मुंडांनी केलं. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, तर तो गुंड करून उठेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, अरे तोच विचार बिरसांचा आहे ना. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली, तिथल्या आदिवासींवरती अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत, अरे आपल्या जमिनी हिसकावायला लागलेत इंग्रज, एकत्र या. म्हणून बिरसा मुंडांनी सर्वांना एकत्र घेतलं. बिरसा मुंडांकडून आपण काय शिकू शकतो? बिरसा मुंडा हे एक चांगले लीडर होते. का? तर बिरसा मुंडांकर संघटन कौशल्य होतं, म्हणूनच ना बिरसा मुंडांनी जे काही लढे दिले सगळे आदिवासी एकत्र होते की नाही? मग बिरसा मुंडांचे विचार पटल्याशिवाय एकत्र झाले का हो? बिरसा मुंडांचं वक्तृत्व चांगले असल्याशिवाय एकत्र झाले का? बिरसा मुंडांकडून आम्ही काय शिकू शकतो? आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल, तुमच्याकडे काय आहे याच्यापेक्षा तुम्ही काय म्हणताय हे सगळ्यात महत्वाचं. बिरसा मुंडाकडून शिकायचं काय? तर आपलं वक्तृत्व चांगलं असलं पाहिजे, आपली पर्सनॅलिटी चांगली असली पाहिजे आणि आपण एक लीडर असलं पाहिजे. ही शिकवण आपल्याला बिरसा मुंडांकडून भेटते. जर तुम्ही चांगले बोलणारे असाल तर तुम्हाला अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात की नाही? आज तुम्हाला सांगतो सर, जर इंग्लिश चांगलं असेल आणि जर तुमच्यामध्ये बोलण्याचं स्किल असेल तर आज ज्या कंपन्यांमध्ये जी पोरं 20-20 हजारावरती वर्करचं काम करतात त्याच्यामध्ये सेल्स मॅनेजर म्हणून पोस्ट आहे, 40 ते 50-50 हजार रुपये महिन्याला पेमेंट भेटतो. का? तर जे तुमचे जे वर्कर आहेत त्यांना प्रबोधन करायचं, अरे तुम्ही असं काम करा, तसं करा, तुमचं हे काम असं झालं पाहिजे, ते काम तसं झालं पाहिजे. बिरसा मुंडाकडून आपल्याला काय शिकायला लागतं, भेटायला लागतं? तुम्ही जर उद्या अधिकारी व्हायचं असेल, इंटरव्ह्यू होतो, त्या इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुमच्यामध्ये वक्तृत्व असलंच पाहिजे ना. उद्या तुमचं जर एखाद्या ठिकाणी सिलेक्शन झालं आणि म्हटलंय की ही 10 माणसं बोला आणि तुम्हाला बोलताच आलं नाही, जमणार आहे का? बिरसा मुंडांचं कम्युनिकेशन चांगलं होतं म्हणून माणसं जोडली गेली. बिरसा मुंडाकडून आपल्याला ते शिकायचं आहे, कम्युनिकेशन, सर्वांना एकत्र घेण्याची ताकद, सर्वांना प्रभावित करण्याची ताकद ही आपल्याला कोणाकडून भेटते? बिरसा मुंडांकडून भेटते. त्याच बरोबरीनं बिरसा मुंडा सांगतात आणि ते आजही कोणत्याच समाजाला असं कळलं नाही. बिरसा मुंडा हे चांगले प्रबोधनकार होते आणि बिरसा मुंडांना काय म्हणायचे? भगवान म्हणायचे. का? तर बिरसा मुंडा हे औषध उपचार सुद्धा करायचे आणि बिरसा मुंडांनी जो औषध उपचार केला त्यानं माणसाचा रोग बरा व्हायचा आणि म्हणून त्यांना पुढे जाऊन भगवान असं म्हटलं गेलं. ह्याच भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीच्या निमित्तानं सर किंवा आदिवासी समाजाच्या आपल्या दिनाच्या निमित्तानं आज अनेक तरुण एकत्र येतात, अनेक गाव खेड्यातून तरुण एकत्र येतात. त्याबद्दल आभारच आहेत. ते एकत्र येतात, सर्वजण एकत्र येतात, विचार एकत्र होतात. पण डीजे समोर आज सुद्धा कित्येक पोरं, कित्येक तरुण दारू पिऊन नाचताना सुद्धा आम्हाला दिसतात. मग बिरसांचा विचार होता का हो दारू प्या? बिरसा मुंडा ज्यावेळेस प्रबोधन करायचे त्यावेळेस बिरसा मुंडाने सांगितलंय, अरे इथल्या दारूला
हात सुद्धा लावू नका हे सांगण्याचं काम तत्कालीन काळामध्ये बिरसा मुंडांनी केलं. कोणत्याही मादक पदार्थाला सेवन करू नका, आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं हे सांगणारे बिरसा मुंडा आम्हाला कळलेत का? नाही कळले. आजही आमच्यामध्ये वरात, आमच्यामध्ये बिरसा मुंडांची जयंती किंवा कोणत्याही महापुरुषाची जयंती बघा, जो सर्वात खतरनाक नाचणारा असतो ना त्यांनी क्वार्टर टाकलेलीच असते. बरोबर आहे की नाही? आणि मग त्याने म्हणायचं जय आदिवासी, जय आदिवासी. अरे काय? आणि मग जो शुद्धीत आहे त्याने पण काय म्हणायचं नाही? काहीतरी शिकावं लागेल ना. महापुरुषांना डोक्यावरती घेऊन आम्ही जर नाचत बसलो तर आमचा विकास होणार आहे का? बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली, नुसताच नाचतोय जय भीम जय भीम जय भीम, नुसताच नाचतोय. आणि मग त्याला विचारलं शिक्षण केलं का? नाही, शिक्षण नाही केलं. आणि मग जय भीम म्हणायचा अधिकार आहे का? बाबासाहेबांनी शिकायला सांगितलं, आम्ही जर शिकलोच नाही आम्हाला जय भीम म्हणायचा अधिकार आहे का? मग बिरसा मुंडांनी सांगितलं दारू पिऊ नका, दारूनं आयुष्य बर्बाद होतं का? नाही हो, कितीकांचे संस्कार तुटले ना. मग बिरसा मुंडांचा आम्ही फार पोटापासून म्हणतोय जय आदिवासी जय आदिवासी. जर आम्ही दारू पिणार असू तर मग बिरसा मुंडांची खऱ्या अर्थाने जयंती होईल का? खऱ्या अर्थाने आदिवासी दिन साजरा होईल का? नाही होणार. काढतो फोटो, काढ कवितेचा, तुला पाठवले बघ माझा अकाउंटवर. तुम्हाला जाता जाता मी एक कविता लिहिली होती, ती कविता सांगतो आणि आपण या ठिकाणी तुमची रजा घेऊयात. बरं, एक 5-10 मिनिटं तुमच्यासोबत बोलेल. बघा, माझा एक कविता संग्रह आहे. तो कविता संग्रह मध्ये मी आम्ही आदिवासी नावाची एक कविता लिहिलेली होती. बघा, कविता मला पाठ नाहीये, 2 वर्षापूर्वीची कविता आहे, पण कवितेचा अर्थ मात्र समजून घ्या, कारण तो खूप महत्वाचा आहे. की कोण म्हणतं तुम्ही वनवासी, कोण म्हणतं तुम्ही वनवासी. मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक संघटना आहेत, त्या संघटना आदिवासींना काय म्हणत होत्या की तुम्ही वनवासी आहात. आहेत का आपण वनवासी? इथले मूळ आपण आहोत. आदिवासी म्हणजे काय? आदिवासी, आधीपासून वास्तव्य करणारा कोण? तर आदिवासी. ओके, आधीपासून वास करणार कोण? तर आदिवासी. आणि याच आदिवासी दिनाच्या निमित्तानं मी 2 वर्षापूर्वी सर कविता लिहिलेली होती. कवितेचं शीर्षक होतं आम्ही आदिवासी. कोण म्हणतं तुम्ही वनवासी? बरेच जण म्हणतात ना की कोण म्हणतं तुम्ही वनवासी, कोण म्हणतं जंगलातील उपाशी. आजही शहरीकरणातली जी माणसं आहेत ती आदिवासींना बोलताना तुम्ही काय डोंगरावरचे. तुम्हाला शाळेमध्ये कॉलेजमध्ये प्रसंग येत असतील, मला सुद्धा बऱ्याच वेळेस ते फेस करायला लागले की आमच्या टॅक्सवरती तुम्ही जगता, इथपर्यंत विषय होतो. पण त्याचा मी उलगडा सांगितला अगोदरच्या चारोळीमध्ये की उगाच नाही भरला निसर्ग जगाचा. बरोबर. कवितेचं शीर्षक आम्ही आदिवासी. की कोण म्हणतं तुम्ही वनवासी, कोण म्हणतं जंगलातील, कोण म्हणतं तुम्ही वनवासी, कोण म्हणतं जंगलातील उपाशी. कोण म्हणतं तुम्ही वनवासी, कोण म्हणतं जंगलातील उपाशी. अरे चिंध्या जाळून त्यांच्या माणूस झालं पाहिजे. ते म्हणतील वनवासी, आपण आदिवासीवरती ठाम असलं पाहिजे, आपण आदिवासीवरती ठाम असलं पाहिजे. ते म्हणतील तुमचा इतिहास तरी काय, ते म्हणतील तुमचा इतिहास तरी काय, ते म्हणतील तुमचा अभ्यास अजून नाही, ते म्हणतील तुमचा इतिहास तरी काय, ते म्हणतील तुमचा अभ्यास अजून नाही. अरे इतिहास आपला शोधण्यासाठी प्रत्येकानं पेटलं पाहिजे. इतिहास आपला शोधण्यासाठी प्रत्येकानं पेटलं पाहिजे. बिरसा तंट्या राघोजींच्या विचारांनी जीवन नटलं पाहिजे. आणि ते म्हणतील वनवासी, आपण मात्र आदिवासीवरती ठाम असलं पाहिजे. न्याय हक्कासाठी, न्याय हक्कांच्या मागण्यासाठी जर रस्त्यावर उतरलं तर, न्याय हक्कांच्या मागण्यासाठी जर रस्त्यावरती उतरलं तर ते म्हणतील तुम्हाला नक्षलवादी. न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरलं तर ते म्हणतील तुम्हाला नक्षलवादी. न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलं तर ते म्हणतील तुम्हाला नक्षलवादी. आपण मात्र संविधानवादी असलं पाहिजे. ते म्हणतील वनवासी, आपण मात्र आदिवासीवरती ठाम असलं पाहिजे. आणि पुढची वळ की काळ जसा बदलतो तसं काळ जसा बदलतो तसं माणसानं बदलावं, ही निसर्गाची शिकवण आहे ना. काळ जसा बदलतो तसं आपण बदललं पाहिजे की नाही. नोकिया मोबाईल होता छोटा, त्या काळी किती डिमांड होता बरं त्याचा. आज कोणी नोकिया वापरताना दिसतं? अनेकांनी अँड्रॉइड आणले,
सिस्टीम अपडेट केली. नोकिया म्हटला नाही, माझ्यातच ताकद आहे. आज आहे का नोकिया मार्केटला? म्हणून की काळ जसा बदलतो आपण सुद्धा बदलावं ही निसर्गाची शिकवण आता प्रत्येकाने शिकली पाहिजे. की काळ जसा बदलतो आपण सुद्धा बदलावं ही निसर्गाची शिकवण आपण काळ जसा बदलतो माणसानं बदलावं ही निसर्गाची शिकवण आता प्रत्येकाने शिकली पाहिजे. त्यावेळी लढण्याचं हत्यार होतं बाण, विळा, कोयता. आता मात्र आपण पेनाने लढलं पाहिजे. ते म्हणतील वनवासी, आपण आदिवासीवरती ठाम असलं पाहिजे. शेवटची जी चारोळी होती ते खूप महत्वाची आहे. तुमच्या लक्षात आलं? त्या काळी लढायचं काय होतं? बाण, विळा, कोयता. त्या काळी लढण्याचं साधन होतं बाण, विळा, कोयता. का? तर इंग्रज व्यवस्था होती, शिक्षण भेटत नव्हतं, म्हणून आपल्याला बाण, विळा, कोयता घ्यायला लागला. आता पेनाने लढायला लागेल का नाही? आता आपण बाण, विळा, कोयता घेऊन काय फायदा आहे का? आता आपण पेन हातात घेऊन कोणतरी अधिकारी झालं पाहिजे. स्वतःचा समज आणि स्वतः मोठं झालं पाहिजे. ह्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि जाता जाता इतकंच म्हणतो, स्वतःचं अस्तित्व एवढं चांगलं करा. हे कवी खूप सुंदर शब्दामध्ये म्हणतो. ती चारोळी खूप महत्वाची तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अंगीकारा. की उडवाचं मान माझी, माझा नकार नाही. काय? उडवाचं मान माझी, माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही. इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही. की उडवाचं मान माझी, माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही. आणि इथल्या कणा मनातून घुमतील सूर माझे. इथल्या कणा मनातून घुमतील सूर माझे. अरे संपेल देह माझा, मी संपणार नाही. संपेल देह माझा, मी संपणार नाही. तुम्ही ऐकून घेतलं, मनापासून धन्यवाद.